तर सुप्रीम कोर्टाकडून या सुप्रीम शहाणपणाची अपेक्षा आता आहे. या खटल्याचा निकाल काही लागो, एकनाथ अनाथ व्हायचे दिवस खूप जवळ आहेत, एवढं मी तुम्हाला सांगेन. की लोकशाहीशी प्रामाणिकच जर यंत्रणा राहणार नसतील तर मग लोकांनी कोणाकडे बघायचं? बेधुंदपणे करा काहीही, काही होणार नाही, ते वातावरणात नाही. आता फक्त तो निकाल उलटवला जाऊ शकेल का? कोर्ट ते करेल का? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही मोदी आणि शहा यांच्या सांगण्यावरून वागते हे दिसलेलं आहे. ठाकरेंची एक बाजू, शिंदेची एक बाजू, मतदारांची काय बाजू Exactly. दिसेल? आम्ही कुठे जायचं? आम्ही एका विचारधारेला मत देतो. संपूर्ण न्याय करण्याची क्षमता भारतीय संविधानाने केवळ सुप्रीम कोर्टाला दिली आहे. त्यावर माणसं खूप जास्त नैतिक होतात, असं एक आपल्याकडे दिसून येतं. मग तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी गेले का सुरतमध्ये? हे पहिल्यांदा घडतंय की सामान्य माणसांनी लोकशाही हातात घेतली. आता प्रत्येकाला कार्यक्रम दिला जातोय की विद्यापीठामध्ये जाऊन या पिढीशी संवाद साधा. की एका राज्याचा निकाल, की एका राज्यात एक अवैध सरकार तुमच्यामुळे 2.5 वर्ष चाललं. नमस्कार, मी प्रशांत कदम. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची जी केस सुप्रीम कोर्टामध्ये 2022ला सुरू झाली ती आता 4 वर्षानंतर अचानकपणे सुप्रीम कोर्टामध्ये फार वेगाने पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला प्रश्न पडलेला आहे की खरंच या केसमध्ये अंतिम न्याय जो आहे, ज्याला फायनल जस्टिस म्हणतात, तो मिळणार आहे की नाही. बऱ्याचदा सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीमध्ये म्हणजे ऑब्झर्वेशन्समध्ये तर बऱ्याच गोष्टी येतात, त्याच्यावरनं चर्चा देखील होते, पण प्रत्यक्ष निकाल बाजूने येणार का याची उत्सुकता आहे. आता ठाकरे गटाच्या बाजूनं कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी आपला युक्तिवाद पूर्ण केलेला आहे. अजून शिंदे गटाच्या वकिलांचा युक्तिवाद होईल आणि त्याच्यानंतर पुन्हा निकाल पुढे काय येतोय वगैरे या सगळ्याची चर्चा होत राहील. पण या निमित्तानं आपण एक चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये फक्त सुप्रीम कोर्टातले मुद्दे नाही आहेत, जनतेच्या न्यायालयामध्ये पण जे घडतंय, आपल्या आजूबाजूला एक जे आंदोलन उभं राहिलं जंतर मंतरवरती, त्या आंदोलनाच्या नंतर देशातली परिस्थिती बदलत चाललेली आहे का? व्यवस्था कुठंतरी या आंदोलनाला घाबरून आता अस्वस्थतेतनं काही गोष्टी करते का? या सगळ्याची चर्चा करणार आहोत आणि माझ्यासोबत आत्ता 2 खास पाहुणे आहेत. माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत आणि ज्येष्ठ वकील असीम सरोदे हे सुद्धा आहेत, जे स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणाची बाजूसुद्धा ठाकरेंच्या बाजूनं म्हणजे ते सुद्धा या सगळ्यावरती लक्ष ठेवून आहेत. सुरुवात करूयात. असीमजी, युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यातनं जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, सगळ्यांना खरं तर पहिला प्रश्न हा आहे की खरोखर निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो बदलला जाऊ शकतो का? 7 ते 8 दिवस जवळपास कोर्टाचं कामकाज झालेलं आहे. तुम्हाला काय दिसतं या सगळ्यातनं? काय होऊ शकतं? कोर्टातला निर्णय जो यापूर्वी झालेला आहे, म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने जो दिलेला आहे तो निर्णय, ज्याच्यावर अपील झालेला आहे, तो निर्णय बदलण्यायोग्यच आहे. म्हणजे कायद्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तो लगेच त्वरित बदलण्यायोग्य असा निर्णय आहे. कारण की त्या निर्णयाने काही शिवसेनेला डॅमेज केलेला आहे, उद्धव साहेबांच्या पक्षाला डॅमेज केलेला आहे. एवढाच मर्यादित अर्थ आपल्याला घेता येणार नाही. संपूर्ण जी निवडणूक प्रक्रिया फ्री अँड फेअर झाली पाहिजे आणि त्याचा निकालसुद्धा फ्री अँड फेअर असला पाहिजे. हे जे अपेक्षित आहे भारतीय संविधानाला, ते सगळं तत्त्व उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे. आणि मग पक्षांतर बंदी कायदा जो 1985 साली या उद्देशाने आला की पक्ष कोणीही फोडू नये विनाकारण, आणि पक्ष अस्थिर असेल तर राजकारण अस्थिर असेल, राजकारण अस्थिर असेल तर विकास होणार नाही, हे जे तत्त्व आहे हे प्रस्थापित करण्यासाठी तो कायदा आला. आता नेमका त्या कायद्याचा वापर हा पक्ष फोडीसाठी जर होत असेल आणि ज्याला जे वाटेल तसे अर्थ काढले जात असतील सोयीच्या अनुसार, तर मला असं वाटते की तो लोकशाहीसमोर धोका आहे. आणि म्हणून कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा वारंवार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की हा मुद्दा सत्य विरुद्ध असत्य असा आहे, हा मुद्दा लोकशाहीच्या रक्षणासाठीचा आहे. आणि त्यांनी एक मोठा विषय मांडला की गव्हर्नर, त्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, या 3 महत्त्वाच्या इन्स्टिट्यूशन्स, त्याच्या इन्स्टिट्यूशनल इंटेग्रिटीबद्दलचा मुद्दा आहे. बरोबर. की लोकशाहीशी प्रामाणिकच जर यंत्रणा राहणार नसतील तर मग लोकांनी कोणाकडे बघायचं? आणि कायद्याचे अर्थच तुम्ही उरफाटे करून टाकाल तर मग कायद्याच्या अस्तित्वाचा काय अर्थ राहणार? आणि त्यामुळे मला असं वाटते की ही राजकीय अस्थिरता संपवण्यासाठी, आणि आपण जे महाराष्ट्रातून एक संविधानिक पाप निर्यात केलेला आहे, मी माझा शब्द वापरत नाही आहे, सुभाष देसाईंच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने हा शब्द वापरलेला आहे की दीज इन्स्टिट्यूशन्स अँड दिस पीपल, दे हॅव प्लेड
फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशन आणि त्यांनी कॉन्स्टिट्युशनल सीन केलेला आहे, संविधानिक पाप केलेला आहे असं म्हणतात. बरोबर. मग आपण हे आपण निर्यात केलं महाराष्ट्रातून. खरं. राष्ट्रवादी काँग्रेस तशाच पद्धतीने फोडल्यावर आप पक्ष तसाच फोडण्यात आला आणि तृणमूल काँग्रेस तसा फोडण्यात आला. म्हणजे ज्यांच्याजवळ पैसा आहे त्यांनी कशाही पद्धतीने आमदार विकत घेऊन मग त्या आमदारांनीच म्हणायचं की हा पक्ष आमचाच आहे. हो. तर पक्षाचं महत्त्वच काही राहणार नाही. बरोबर. आणि राजकीय पक्षविरहित व्यवस्था ज्यांना करायची आहे, अध्यक्षीय व्यवस्थेकडे ज्यांना न्यायचं आहे, त्याच्यातली एक सुरुवात होत आहे असं मला वाटते. बरोबर. तुम्ही आत्ता त्या निकालाचा उल्लेख केला. या सुनावणीच्या दरम्यान एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाली की जो निकाल सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात दिला होता त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीचं महत्त्व आणि शिंदेंनी जे व्हीप नेमले होते, गटनेता म्हणून स्वतःची पुन्हा नियुक्ती केली होती, त्याच्याबद्दलचे स्पष्ट ऑब्झर्वेशन्स त्या निकालामध्ये आहेत. म्हणजे केवळ लेजिस्लेटिव्ह पार्टीच्या आधारे निवडणूक आयोग निर्णय देऊ शकत नाही हे त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आता प्रॉब्लेम हा आहे की म्हणजे जेव्हा अध्यक्षांनी निकाल दिला त्याच्यानंतरची पहिली सुनावणी होते त्यावेळीसुद्धा चंद्रचूड यांची ती एक प्रसिद्ध कमेंट होती की प्रायमा फेसी हा निकाल जो आहे तो आमच्या तत्वांच्या विरोधात वाटतो, निकालाच्या तत्वांच्या विरोधात, पण नंतर पुढं काही होऊ शकलेलं नाही आहे. आता फक्त तो निकाल उलटवला जाऊ शकेल का, कोर्ट ते करेल का? कारण काय आहे, म्हणजे सुनावणीमध्ये जे प्रश्न आले, कोर्टाला असं वाटतंय की म्हणजे निवडणूक आयोगाच्या अधिकारामध्ये आम्ही कसं पडायचं, अध्यक्षांच्या अधिकारामध्ये आम्ही कसं पडायचं, तर पुन्हा एकदा काही नवीन कारणं शोधली जातील का, किंवा ती त्याच्यासाठी काय होईल? कारणं शोधली जातील का हा प्रश्नसुद्धा अतार्किक ठरेल सध्या. अशा पद्धतीने कोर्टाने तसे संकेतच दिलेले आहेत. बरं. जे 3 न्यायाधीश आहेत त्यांनी संकेत दिलेले आहेत हे की एक विषय कदाचित आम्ही लार्जर बेंचसमोर पाठवू, पात्रतेचा अपात्रतेचा, आणि आम्ही हा निवडणूक आयोगाने जो निकाल दिलेला आहे तो कदाचित रिकन्सिडरेशनसाठी पाठवू. म्हणून तुम्ही बघा, जस्टिस जॉयमाला बागची म्हणाले की आम्ही आत्ताच्या आत्ता तुमच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदेंना आणि सगळ्यांना अपात्र ठरवू का, तसं आम्ही ठरवू शकतो का, असा प्रश्न त्यांनी का विचारला. कारण की त्यांचं कदाचित हे मत आहे की हे रिकन्सिडरेशनसाठी पाठवू. पण कपिल सिब्बल सरांनी जो मुद्दा मांडला की या इन्स्टिट्यूशनची इंटिग्रिटी राहिली नाही आणि प्रामाणिकता नसल्यामुळे या व्यवस्था आणि यंत्रणांवरच विश्वास नाही. आणि हे एकच उदाहरण नाही, अनेक उदाहरणं दाखवता येतात ज्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही मोदी आणि शहा यांच्या सांगण्यावरून वागते हे दिसलेलं आहे. तर अशा वेळेस आपण त्या व्यवस्थेकडे परत पाठवणं हे चुकीचं आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की संपूर्ण न्याय करण्याची क्षमता भारतीय संविधानाने केवळ सुप्रीम कोर्टाला दिली आहे. आणि ती आर्टिकल 142 नुसार दिली आहे की जेव्हा तुम्ही हे बघता की अशी परिस्थिती आहे की राजकारण व्यथित झालेलं आहे, राजकीय पक्ष फुटायला लागलेले आहेत, भ्रष्टाचार वाढायला लागलेला आहे, म्हणजे राजकीय खरेदी विक्री जी वाढलेली आहे, तर ही राजकीय दरोडेखोरी वाढू द्यायची आहे का, हा सगळा विचार सुप्रीम कोर्टाला करावा लागेल. कारण की पक्षांतर बंदी कायदा इज ऑल अबाउट पॉलिटिक्स. त्याच्यामुळे पॉलिटिक्सचा विचार न करता हे होऊ शकणार नाही आहे. आणि तो जर केला तर मग हे ठरवावं लागेल की 142 आर्टिकल जे आहे त्याचा विचार करून तो अधिकार सुप्रीम कोर्टाला आत्ता वापरावा लागेल की आम्ही हे 7 न्यायाधीशांकडे अर्धवट प्रकरण पाठवत नाही आणि इलेक्शन कमिशनकडे पाठवत नाही. संपूर्ण न्याय आत्ता आम्हाला देणं आवश्यक वाटते. कारण की एक मोठा 2.5-3 वर्षाचा कालखंड काढला त्यांनी बेकायदेशीर त्यांनी सत्ता स्थापन करून. तर हा विचार बहुतेक केला जाईल असं मला वाटते. बरं. या संपूर्ण सुनावणीचं जनतेच्या मनातलं जे प्रतिबिंब आहे ते मला वाटतं विश्वंभर सर चांगलं सांगू शकतील. म्हणजे लोकांनी होप सोडलेल्या आहेत असं वाटतंय का तुम्हाला? आणि आता एक आंदोलन जेव्हा जंतर मंतरवरती झालं आणि त्या आंदोलनानं तरुणाईची ताकद या व्यवस्थेला दाखवून दिली, त्याच्यानंतर या देशातलं चित्र काही बदलतंय का? त्याचा परिणाम या केसवरती तुम्हाला होताना दिसतोय का? तुमचं काय निरीक्षण आहे? मला असं वाटतं की ह्या आंदोलनाने जो एक नैतिक दबाव आणला आता यंत्रणांवर, तो आपल्याला सगळीकडे दिसतोय सध्या. म्हणजे जे पहिलं चाललं होतं की बेधुंदपणे करा काहीही, काही होणार नाही, ती वातावरण आता नाही. हा दबाव सगळ्यांवर जाणवतो, ज्युडिशियरीवर जाणवतो, इलेक्शन कमिशन सगळ्यांवर जाणवतो. इव्हन आता SIRच्या प्रोसेसमध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी मला असा रिपोर्ट आहे की आता लोकांचं ऐकतायत काही ठिकाणी. हे जे सोडून दिलं होतं लोकांचं ऐकणं, तर लोकांचं आर्ग्युमेंट, आणि आता शाळकरी मुलांपासून आर्ग्युमेंट सुरू झालेत. आणि त्यामुळं आता हे फार अवघड आहे. आणि लोकांच्या मनात, लोकांना हे क्लिअरली माहिती आहे की हे सरकार कसं गेलं, ते कोणी पाडलं. कपिल सिब्बलांनी सांगितलं कोणाचा पैसा वापरला गुवाहाटीवर, त्या सगळ्या गोष्टी समोर आहेत. पण मला एक इथं पुन्हा मुद्दाम लक्ष वेधायचं आहे. या आसिमनीच ती याचिका केली होती, आम्ही इंटरव्हेन्शनचा प्रयत्न केला होता. आम्ही या याचिकेत असं म्हणलं की बा
ठाकरेंची एक बाजू, शिंदेची एक बाजू, मतदारांची काय बाजू आहे Exactly. तिसरी? आम्ही कुठे जायचं? आम्ही एका विचारधारेला मत देतो, एका काही गोष्टी पाहून वर देतो. म्हणजे समजा उद्धव ठाकरेंचा उमेदवार असेल तर लोक उद्धव ठाकरेंकडे पाहून मत देत असतात. तर मग त्यांना न विचारता यांचं काय करायचं असा आमचा मुद्दा होता. आणि दुसरा फार व्हॅलिड मुद्दा होता की, आणि तो आत्ता मला वाटतं कपिल सिब्बलांनी घेतला, पण तो आपल्या इंटरव्हेन्शनच्या ॲप्लिकेशनमध्ये पहिल्यापासून आहे. तो असा होता की पक्ष कोण ठरवणार. एखादं सदन, म्हणजे आम्ही असं म्हणलं होतं त्यात की समजा माझ्याकडे मुंबई विधानसभेत बहुमत मी गमावलेलं आहे, पण संभाजीनगर महापालिकेत मी बहुमतात आहे, मुंबई महापालिकेत मी बहुमतात आहे, आणखी 10, 12, 15 महापालिकांमध्ये आहे, नगरपालिकांमध्ये, ग्रामपंचायतीमध्ये. एकीकडे तुम्ही ग्राम स्वराज्यमध्ये म्हणता की ग्रामपंचायत सुद्धा संसदेसारखी आहे. विकेंद्रीकरण झालं पाहिजे. ॲब्सोल्युटली. तर मग जर ग्रामपंचायत ही संसदच आहे, तर ग्रामपंचायतमधल्या माझ्या बहुमताचं काय झालं? बरोबर. या महापालिकांच्या बहुमताचं तो मुद्दा आता ऐरणीवर सिब्बल साहेबांनी आणलेला आहे की पक्ष कोण ठरवतो, विधिमंडळ हा पक्ष ठरवतो की जनरल. मला असं वाटतं की जनतेचे जे मुद्दे होते ना, म्हणजे मी कौतुक करेन ह्या सगळ्या टीमचा, असीम सुद्धा त्याचा एक भाग आहे, मग ते देवदत्त असेल किंवा कपिल सिब्बल असतील. तर प्रशांत, मला एक सामान्य माणूस म्हणून मला असं वाटतं की आता एकही मुद्दा असा अनटच्ड राहिलेला नाही जो कपिल सिब्बलांनी मांडला नाही. आणि त्यामुळे आता तुम्हाला जर ठरूनच मेरिटच्या विद्यार्थ्याला नापास करायचं असेल तरच तो विद्यार्थी नापास होईल. मेरिट प्रूव्ह झालंय, लोकांसमोर गेलंय. न्यायालयाचा निकाल कदाचित काहीतरी वेगळ्या तांत्रिक बाबी आल्या, बदलेल किंवा काय लागेल तर तो लागेल, तो आपल्या हातात नाही. पण लोकांच्या मनात या खटल्याचा निकाल लागलेला आहे. तो तसा डे 1लाच लागलेला होता. उद्धव ठाकरे ज्या दिवशी बंगला सोडून बाहेर पडले त्याच वेळेला तो लागला होता. पण आता कपिल सिब्बलांनी एवढी साक्षरता या सगळ्याच मंडळींनी, म्हणजे टीम ठाकरे असं ज्याला म्हणता येईल, ज्युडिशियरीमध्ये, सुप्रीम कोर्टातली, त्या सगळ्या टीमनी आता हे नक्की केलंय की लोकांच्या पुढे त्यांनी कोपरा न कोपरा उजळून काढला त्याचा. आणि त्यामुळे लोकांच्या मनातली जे काही निकाल आहे तो मला वाटतं ऑलरेडी लागला. खरं म्हणजे या खटल्याचं भवितव्य खरं तर म्हणजे देशाच्या सगळ्या राजकीय प्रणालीचंच भवितव्य ठरवणार आहे. कारण मगाशी तुम्ही जे म्हणालात की महाराष्ट्रानं काय दिलं, तर अशा पद्धतीच्या पक्षांतराला वाट मोकळी करून दिली का देशामध्ये, असं कदाचित या पुढं असं त्याचं म्हणजे वर्णन होईल. आत्ता 7-8 दिवस जे हिअरिंग झालं आणि त्याच्यामध्ये कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी जे युक्तिवाद केले, त्याच्यातले हायलाईट्स बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? म्हणजे कोर्टाचे त्याच्यातले जे प्रश्न होते, म्हणजे अनेकदा असं होतं की कोर्टाच्या प्रश्नांमधून सुद्धा आपल्याला संकेत मिळतात. तर कोर्ट असं विचारत होतं की पॉलिटिकल पार्टीचं बहुमत जे आहे ते कसं ठरवायचं, ते डिसाईड करण्याची आपल्याकडे काय पद्धत आहे का, किंवा तुमच्या पक्षातली डेमोक्रेसी ही होती की नाही, याच्याबद्दल सुद्धा त्यांनी प्रश्न उपस्थित केले. तर या मुद्द्यावरती कुठंतरी कोर्ट म्हणजे वेगळा निर्णय देऊ शकतं. खरं तर हा अत्यंत बाळबोध प्रश्न विचारण्यात आला तिथे. आणि म्हणजे ते सगळ्यांनी पाहिलेलं असल्यामुळे नाव घेऊन बोलण्यासाठी काही हरकत नाही. जस्टिस सूर्यकांत यांनी हा प्रश्न विचारला की तुमच्या पक्षामध्ये अशी काही प्रोसेस आहे का राजकीय पक्षामध्ये. आता खरं तर अशी प्रोसेस नसते, अशी प्रोसेस नाही आहे काही कुठल्याच बाकीच्या संस्थेमध्ये पण नाही आहे. आणि जसं आता हा आपण एक आरोप केला होता की अलोकशाहीपूर्ण व्यवस्थापन राजकीय पक्षाचा आहे, शिवसेना नावाच्या. कोणता एक पक्ष दाखवा मला भारतातला की ज्याचं लोकशाहीपूर्ण काम आहे. एक ॲटोनॉमी होते, एकाधिकारशाही डिसाईड होते, आणि त्या एकाधिकारशाहीच्या शिस्तीतच तो पक्ष राहत असतो. त्यामुळे इलेक्टेड आणि अपॉइंटेड अशी दोन्ही व्यवस्था लागते कुठल्याही संस्थेला आणि आणि जे अपॉइंटेड म्हणजे उद्धव साहेब तिथे परत एकदा 2018मध्ये पुन्हा त्यांना मुख्य करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख त्यांना करण्यात आला. म्हणजे तुम्हालाही माहिती आहे की शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं, स्थिर करण्यात आलं बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर, आणि शिवसेना पक्षप्रमुख हे पद उद्धव ठाकरेंसाठी करण्यात आलं. ते 2013मध्ये. मग 2018मध्ये पुन्हा ते रिन्यू करण्यात आलं, पुन्हा मिटिंग घेऊन. आता ती जी मिटिंग झाली त्या मिटिंगच्या कागदपत्रांवर एकनाथ शिंदेची सही आहे. त्याच्यामध्ये त्याच मिटिंगमध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदेंना प्रमोशन देऊन नेता करण्यात आलं. आता त्याच्यावर पण त्यांची सही आहे. मग त्यानंतर 2018 नंतर 19, 20, 21, 22 म्हणजे ते निवडणुका 1900 नंतर सगळा काळ त्यांनी, तेव्हा हे सगळंच त्यांना माहिती होतं आणि मान्य होतं. तर मग कायद्यामध्ये तुमच्या कंडक्टमधून तुम्ही संमती जेव्हा देता त्याला महत्त्व आहे, त्याला काहीच महत्त्व नाही असं नाही की तुम्ही बाय कंडक्ट तुम्ही संमती देता किंवा हे आमचे प्रमुख आहेत, तर मग ती संमती गृहीत धरायची नाही का, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आणि मग राजकीय पक्ष म्हणजे कोणते आहेत? राजकीय पक्ष म्हणजे ते आहेत लोक ज्यांनी 19 लाखपेक्षा जास्त लोकांनी उद्धव साहेबांच्या सपोर्टमध्ये
प्रतिज्ञापत्र दिले इलेक्शन कमिशनकडे, जे बघण्यातच आले नाही. हो मग एकनाथ शिंदेनी किती दिले? 4 लाखपेक्षा काहीतरी जास्त. हां आता हे सगळे बघायला पाहिजे होते ना, कारण की सादिक अलीच्या केसमध्ये 3 गोष्टी सांगितल्या होत्या की राजकीय पक्षाची विचारधारा ऑब्जेक्टिव्ह कोण फुलफिल करत आहे, त्यानंतर राजकीय पक्षाची संघटना कोण चालवत आहेत, म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे. ऑर्गनायझेशन. आणि दुसरं होतं, तिसरं की राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष त्यांचा सपोर्ट कोणाला आहे. आता राजकीय पक्षाचा सपोर्ट असणं, याच्यामुळे विधिमंडळ त्यातला एक छोटासा भाग आहे ज्याचं आयुष्य 5 वर्षाचं आहे. मी सातत्याने सांगत आलो, कपिल सिब्बल सरांनी खूप चांगल्या पद्धतीने ते वर्णन केलेलं आहे कोर्टामध्ये. मग 5 वर्षाचं आयुष्य ज्यांचं आहे त्यांना महत्त्वाचं स्थान देऊन त्यांनी जर बहुमत दाखवलं तर त्याच्या आधारे एखादा राजकीय पक्ष तुम्ही इतरांना देण्याची जी अनैतिकता प्रस्थापित केलेली आहे त्याच्याबद्दल बोललं पाहिजे. नाहीतर मग हे जे 10th शेड्यूल आहे हे निरर्थक ठरणार आहे. तर तुम्ही ते डिमिस्टिफाय करण्याचा प्रयत्न जो करताय, डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करताय, ते अत्यंत चुकीचं होत आहे असं कपिल सिब्बल सरांनी जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये ते सामान्यातल्या सामान्य माणसाला कळलं. प्रत्येक म्हणजे मला तर नेहमी न्यायाधीशांपेक्षा त्यांच्या आजूबाजूला बसलेले जे पांढरे कपडे घातलेले लोक असतात, क्लर्क असतात, स्टाफ असतो, त्यांना पण जेव्हा विषय कळतो ना तेव्हा तो नक्कीच कळलेला असतो. बरोबर, खरं आहे. मग आता बरेच जण हुशारीचा वापर, म्हणजे विश्वंभरनी खूप चांगलं लिहिलं होतं जस्टिस चंद्रचूड यांच्याबद्दल, की त्यांनी एक जो पॅटर्न सेट केला, ते सांगतील कदाचित, की सगळं म्हणायचं की हे चूक आहे, हे चूक आहे, हे चूक आहे, आणि मग शेवटी निर्णयामध्ये शेवट काय त्याचा होतो. खरं आहे, खरं आहे. तर हे केस जास्त चांगलं सांगू. तो मुद्दा आहेच ना, म्हणजे की या सगळ्यामध्ये 10 जानेवारी 2024ला विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आला. त्याच्यानंतर नोव्हेंबर 2024पर्यंत चंद्रचूड यांची कारकीर्द होती. जर त्यांना खरोखर त्याच्यामध्ये आपल्या निकालाच्या विरोधातल्या ह्या सगळ्या गोष्टी वाटतात तर ते करू शकले असते. पण का होत नाही हे ज्युडिशरीला एवढं धाडस का दिसत नाही? म्हणजे बाबासाहेबांचा जो उद्देश होता, सेपरेट ज्युडिशरी, हा कोणत्याही कॉन्स्टिट्यूशनचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. ते सेपरेशनच संपलं ना. गणपतीच्या आरतीला तुम्ही येत आहे, उभं राहताय शेजारी, त्या दिवशी सेपरेशन संपलं. म्हणजे लोकांच्या नाही, तुमच्याही दृष्टीने संपलं. आणि ही जी पश्चात बुद्धी आपल्याकडे, निवृत्त झाल्यावर माणसं खूप जास्त नैतिक होतात असं एक आपल्याकडे दिसून येतं. मग आता त्याचं दुसरं उदाहरण उमर खालिदचं आहे. आता जस्टिस चंद्रचूड म्हणाले की उमर खालिदला जमानत मिळायला पाहिजे होती निवृत्तीनंतर. तर तुम्ही तिथे फक्त निकाल द्यायला बसलेले नसता ना, तुम्ही न्याय द्यायला बसलेले असता. म्हणजे समजा मी जर जज असतो तर मी स्विमोटो कॉग्निझन्स घेतला असता उमर खालिदचा, आणि एक माणूस 5 वर्ष कसा काय राहू शकतो जेलमध्ये हे मी विचारलं असतं. ते त्यांनी केलं नाही. त्यांचा तो जसं असे म्हणतात चंद्रचूड पॅटर्न होता की सगळं म्हणजे सगळं चुकलेलं आहे. शिंदेचं चुकलेलं आहे, गव्हर्नरचं चुकलेलं आहे, अध्यक्षांचं चुकलेलं आहे, पण आता झालंच तिथं राहू द्या, हा तो पॅटर्न होता. म्हणजे किंवा साखरपुडा चुकीचा आहे, लग्न ठरलं ते चुकीचं आहे सगळं, पण आता झालंच तर जाऊ द्या, लग्न झालं तर त्यांना राहू द्या, घटस्फोट देऊ नका, असाच तो पॅटर्न त्यांनी डेव्हलप केला. आणि ते करताना सरळ सरळ अलाइनमेंट दिसतात. लोकांना अलाइनमेंट दिसत नाहीत असं ज्युडिशियरीमधल्या मोठ्या लोकांनी समजू नये. लोकांना अलाइनमेंट कळत असतात, कोण कुठे काय. तुम्ही प्रशांत, मी तर म्हणेन बाकी सगळे मुद्दे द्या सोडून, एक अख्खं 12 कोटी लोकांचं राज्य स्टेकला आहे. आणि ते तुम्हाला तो प्राधान्यक्रमच वाटत नाही. याच्यातून कळतं ना लोकांना बरोबर की एका राज्याचा निकाल, एका राज्यात एक अवैध सरकार तुमच्यामुळे 2.5 वर्ष चाललं. उद्या समजा तुम्ही ते अवैध ठरवलं तरी त्या काळातले निर्णय रद्द होणार आहेत का? काय इम्पॅक्ट काय आहे उद्या? काही शून्य इम्पॅक्ट. त्याचं कारण ते होऊन गेलं. तर तुम्ही एकीकडे हे म्हणणार की न्यायाचं तत्व वगैरे गप्पा तुम्ही मारणार सगळ्या, आणि तुम्ही वेळ आली की तुम्ही त्या खटल्यापासून लांब जाणार, लांबत राहणार. आताही मला म्हणजे सामान्य माणसाला अशी शंका आहे की आता हे पुन्हा किती लांब बोलत जाईल माहिती नाही. आता काय राहिलंय? आता उद्या 8 दिवस आणखी यांना दिली समजा आर्ग्युमेंट, त्याच्यानंतर काय शिल्लक राहतं? तर ज्युडिशियरीने स्वतःला कुठलाही आकृतीबंध न घालून देणे, कोणत्याही मर्यादा न ठेवणे, याचा सिग्नल लोकांना कळतो काय ते. कारण तुम्ही तर ऑटोनॉमस आहात. उद्या तुम्हाला कोणताही पंतप्रधान, कोणताही माणूस देशाला तुम्हाला हे म्हणू शकत नाही की आमका खटला लवकर का निकाल काढला. तर तुम्ही हा सेन्स ऑफ काय आपल्या जो डोक्यातली न्यायप्रियता आहे ते वापरून तुम्ही ठरवायचं की 12 कोटी लोकांचं स्टेकला लागलं असेल तर आम्हाला हे केलं पाहिजे. किती अवैध गोष्टी झाल्या त्या दरम्यान, कोणत्या योजना आल्या, लाडकी बहीण वगैरे योजना आपण फडणवीसांनी शिंदेना म्हणतो ना, हे खरं सुप्रीम कोर्टाची पण जबाबदारी आहे अगदी. कारण तुम्ही एक बेजबाबदार सरकारच कंटिन्यू होऊ दिलं 2.5 वर्ष, ही सुप्रीम कोर्टची पण जबाबदारी.
होपफुली आता निकाल आणि लागेल. त्या योजनेतल्या किती गोष्टी आता नंतर उघड होत आहेत उघड आणि होत आहेत आणि तुम्ही कशाचाही सुमोटो कॉग्निझन्स तर पद्धतच संपली. म्हणजे एक प्रकारे मतदारांना आमिष देण्याची एक सरकारी व्यवस्था निर्माण झाली व्यवस्था याच्यात. निर्माण झाली. कोणी त्याच्या विरुद्ध झाला तर तुम्ही कोर्टात त्याला एंटरटेन करत नाही. काही वेळेला तर इतकं चमत्कारिक वाटतं की हा एक्झिक्युटिव्ह डिसिजन म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय एक्झिक्युटिव्ह डिसिजन. एक्झिक्युटिव्ह डिसिजन हा सगळा असेल तर तुम्हाला त्यांच्यावर का बसवलं न्यायव्यवस्थेला. तुम्हाला जर कायदे स्क्रॅप करण्याची तुमच्याकडे ताकद आहे की लोकसभेचा केलेला कायदा, राज्यसभेचा राष्ट्रपतींनी सही केलेला कायदा तुम्ही रद्दबातल ठरवू शकता. जर तो कॉन्स्टिट्यूशनच्या याच्यात नसेल तर तुम्हाला अजून कोणते पॉवर्स पाहिजेत. बरोबर. आणि जर तुम्हाला पॉवर्सच वापरायचे नसतील तर लोकांनी एवढं तुमच्याकडे आशेने का बघावं. लोक ही जी अनार्की सगळीकडे आज दिसते ना, ती ह्याची न्यायव्यवस्थेची ही जिम्मेदारी आहे. आणि सामान्य माणसाला जे फ्रस्ट्रेशन न्यायव्यवस्थेकडून आलं, आता जर काही प्रमाणात न्यायव्यवस्था सुधारत असेल तर आता व्हेरी सॉरी बॉस, लोक त्याचं क्रेडिट आता अभिजित दिपकेला देतील. लोक म्हणतील की ही पोरं रस्त्यावर उतरली ना म्हणून हे झालं. आता तो चान्स तुम्ही गमावला. बरोबर. तो भूषण गवई साहेबांनी पण गमावला. त्यांच्या काळात कोणते हेअरिंग झाले. तर तुम्ही तर राज्यातले होता, तुम्ही महाराष्ट्राचे होता, तुम्हाला तरी ते काय पण नाही झालं. अनफॉर्च्युनेट, व्हेरी अनफॉर्च्युनेट. आता त्यांनी व्याख्यानं देणं आणि म्हणणं की बेल इज अ रूट, काय म्हणतात त्याला, इज अ लॉ, रूल. आता याला काही अर्थ नाही. तुम्ही बसल्यावरती ते काहीच केलं नाही. बरं. त्या आंदोलनाचा इफेक्ट काय झाला याच्याबद्दल अजून एक प्रश्न तुम्हाला सविस्तरपणे विचारायचाच आहे. पण त्याच्या आधी आत्ता जसं तुम्ही म्हणालात की एक्झिक्युटिव्ह डिसिजन असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात खरं तर तो आचारसंहितेचा विषय आहे. कारण अनेकदा त्या पिरियडमध्ये सुद्धा हे हप्ते वाटले गेलेले आहेत, अनेकदा योजना त्यावेळी जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळं हे फार धक्कादायक आहे. मगाशी टाईमलाईनबद्दल जे बोलत होते, आता सूर्यकांत आपल्याला माहिती आहे फेब्रुवारी 2027पर्यंत ते सरन्यायाधीश आहेत. त्याच्या आधी या सगळ्या केसचा आता निकाल लागेल का, शक्यता तुम्हाला काय दिसते. कारण लोक चर्चा करताना असंही म्हणतात की कदाचित पुन्हा काहीतरी विषय काढून मग लार्जर बेंच वगैरे होईल का, की आता निकालाची वेळ आलेली आहे. बघा, हा उल्लेख एक आहे कोइटो होलमच्या केसनुसार सुद्धा आणि नबम राबियाच्या केस. नबम राबियाच्या केसमध्ये विशेषतः हे सुभाष देसाईच्या केसमध्ये म्हणून ठेवलं आहे सुप्रीम कोर्टाने की याचा आणखी जास्त क्लॅरिफिकेशन झालं पाहिजे, ते 7 न्यायाधीशांनी केलं पाहिजे. तर त्याचा गैरफायदा घ्यायचा असेल तर तो घेतला जाऊ शकतो. परंतु जे सांगण्यात आलं कोर्टामध्ये वारंवार की ही केस क्रिस्टल क्लिअर आहे, ही केस ओपन अँड शट स्वरूपाची आहे. कारण की 2 गोष्टी महत्त्वाच्या पाहिल्या पाहिजे की जेव्हा पक्ष फुटतो एखादा तेव्हा एकच पक्ष असतो. बरोबर. मग तेव्हा आपण पक्ष फुटला असं म्हणतो, तो एकच पक्ष असतो. त्यावेळेस तो एकच पक्ष कोणता आहे, हां, तो हे पाहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी 2(1)A जे आहे परिच्छेद, त्याच्यात काय म्हटलेलं आहे की तुम्ही प्रोहिबिटिव्ह ॲक्शन नाही करता कामा नये. म्हणजे प्रतिबंधित कृती कोणती केली सगळ्यात पहिले 21/6/2022ला जेव्हा क्रॉस वोटिंग केलं आणि भाजपच्या आमदाराला निवडून आणलं विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे आणि बाकीच्या काही जणांनी, ती पक्षविरोधी कारवाई होती. सो इमिजिएटली ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम यू आर डिस्क्वालिफाईड, हा अर्थ आहे त्याचा. मग दुसरी कृती कोणती आहे, ती इमिजिएटली 22 तारखेची आहे, 22/6/2022, जेव्हा तुम्ही काही कारण नसताना मुंबई सोडून काही 16 जणांना घेऊन सुरतकडे गेले आणि तुम्ही भाजप शासित एक प्रदेश निवडला जिथे भाजपच्या नेत्यांनी तुमचं सुरतमध्ये स्वागत केलं. त्याचे विज्युअल्स आहेत. गुवाहाटीमध्ये स्वागत केलं, गोव्यामध्ये स्वागत केलं. या प्रत्येक वेळेस तुम्ही तो दुसऱ्या दिवशी पण तुम्ही पक्षविरोधी कारवाई केलेली आहे. कारण की पक्ष फोडण्याची कृती आहे, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी सपोर्ट करताय. मग पहिल्या प्रकरणामध्ये व्हीपचं आदेशाचं उल्लंघन केलं. दुसऱ्या प्रकरणामध्ये दुसऱ्या दिवशी उद्धव साहेबांनी सगळ्यांची मिटिंग बोलावली होती, त्या मिटिंगला तुम्ही गेले आणि मग तुम्ही म्हणता की मिटिंगचा व्हीप नसतोच ना, सगळ्यांना माहिती आहे मिटिंगचा व्हीप नसतो. पण तुम्हाला त्या मिटिंगसाठी बोलवण्याची ईमेल पाठवण्यात आली, त्याची नोटीस देण्यात आली, तुम्ही ती फॉलो केली नाही आणि तुम्ही पक्षाचा आदेश झुगारून दिला आणि पक्षविरोधी कारवाई. मग तुम्ही पक्ष वाढवण्यासाठी गेले का सुरतमध्ये आणि पुन्हा स्वतःचे व्हीप नेमले, स्वतःचे नेमले. म्हणजे ते पण कपिल सिब्बल सरांनी म्हटलं की तुम्ही गुवाहाटीमधल्या एका हॉटेलमध्ये बसून स्वतःलाच पक्षाचे प्रमुख म्हणून नेमता, जे पद आत्तापर्यंत कधीच नाही. ते पद त्यांनी त्याच्यात तयार केलं आणि तिथे लिहिलं की मुख्य नेता आम्ही राहील. आता गमतीचा भाग तर हा आहे की त्यांनी म्हटलं की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांचे अधिकार आम्ही काढून घेतो, पण ते नेहमीसाठी शिवसेना प्रमुख राहतील असं शिंदेच्याच त्यांनी त्यांच्या ठरावामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्यांनी म्हटलं ॲज टिल द टाइम ही डिझायर्स ही कॅन बी ऑन दॅट पोझिशन. म्हणजे आता असं समजायचं का, जे मी सतत सांगतोय की दोन्ही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेच आहेत. बरं, आता तिसरी गोष्ट
की जो पक्षातून पळून जातो त्याला अपात्रतेची नोटीस देण्यात येते. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे सगळे त्यांना उद्धव ठाकरेंनी अपात्रतेची नोटीस दिलेली आहे. आता जर शिंदे म्हणतात की आम्ही त्या पक्षातच आहे, आम्ही पक्षातून गेलोच नाही, तर मग तुम्ही उद्धव साहेबांना का नाही दिली अपात्रतेची नोटीस? आदित्य ठाकरेंना का नाही दिली बरोबर, ते तुमच्यासोबत नाही आहे. ते तुमच्यासोबत नाही, त्यांनी कधीच दिली नाही. कारण की पळून जाणाऱ्याला नोटीस देण्यात येत असते. आणि पळून गेलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतची 16 जणं एकूण, नंतर आणखी जे 15 जणं, नंतर एकूण ते 39 जणं जे काही झाले 40 जणं, हे सगळेजणं लोकशाहीला घातक पद्धतीने वागलेले आहेत. राजकीय पक्षांचं स्वातंत्र्य धोक्यात आणणं म्हणजे अस्थिरता निर्माण करणं आहे लोकशाहीमध्ये. बरं, एकच फक्त उपप्रश्न विचारतो की आता शिंदेंचा आर्ग्युमेंट सुरू होईल, त्यांच्या बाजूनं वकील बोलतील. एक भक्कम बचाव त्यांचा हा राहिलेला आहे की मुळात हे पक्षांतरच नाही आहे, हे आम्ही पक्षांतर्गत लोकशाहीचा वापर करून 10th शेड्यूलमध्ये त्याला पण एक स्पेस असली पाहिजे. 10th शेड्यूलमध्ये फक्त एका व्यक्तीचं ऐकायचं, एकाच ह्याचं ऐकायचं असं नाही आहे. तर हा डिफेन्स जो आहे तो पूर्णपणे खोडून काढण्यामध्ये या 7-8 दिवसामध्ये यश आलेलं आहे का? आणि कोर्टाला तर त्याच्यापुढं म्हणजे काही पर्याय उरलेले नाही आहेत का? किंवा पक्षांतर्गत लोकशाही आहे का, हा मुद्दा डिसाईड करण्याचा हक्क परिच्छेद 15च्या 10 शेड्यूलच्या परिच्छेद 15नुसार जो इलेक्शन कमिशनने वापरला, त्यांना ते ठरवण्याचाच हक्क नाही आहे. म्हणजे दे डोंट हॅव एनी पॉवर अँड अथॉरिटी और त्यांना फक्त उपलब्ध असलेली घटना बघायची, त्यांना त्याच्या आतमध्ये नाही नाही. जायचं. त्याच्यात पक्षामध्ये तशा प्रकारची व्यवस्था आहे का हे बघण्याचं म्हणजे ते खूप ऑब्जेक्टिव्ह आहे तसं बघणं. आणि जर एखाद्याला वाटत असेल की या पक्षामध्ये लोकशाही नाही, तर त्याच्या पुढे मार्ग काय आहे की त्यांनी राजीनामा द्यायचा आणि पुन्हा निवडणूक लढवायची. त्यामुळे प्लॅटफॉर्म कुठला ते त्यामुळे उपस्थित तुमची करणं. कोंडीच झाली नाही, कोंडी झाली आहे असं आपण तुम्ही म्हणू शकत नाही. देअर इज अ वे आउट वेअर यू कॅन रिझाईन अँड गो आउट. बरोबर. आणि मग तुम्ही पुन्हा निवडणूक लढा. पण तसं न करता पक्ष फोडायचा आणि मग पक्षामध्येच राहून म्हणायचा हा पक्ष आमचाच आहे, तर ही जी सगळी अनार्की आहे, तर पक्षीय लोकशाहीचं भविष्य एकूण धोक्यात आणण्याचा जो हा प्रकार आहे तो आपण एस्टॅब्लिश होऊ द्यायचा का, हे तर न्यायाधीशांना ठरवावं लागेल की नाही. का तुम्ही अन्यायकारकता प्रस्थापित करणार आता? बरोबर. म्हणजे एक प्रकारे ते काय आपण म्हणतो पक्षांतर बंदी कायद्याचा उपयोग पक्ष फोडण्यासाठी करायचा आणि न्यायालयांचा वापर बेकायदेशीरता प्रस्थापित करण्यासाठी करायचा. असं झालं तर विश्वभर मोठं लोक बिथरतील ना. बरोबर. मग लोकांनी मग न्यायव्यवस्थेबद्दल बोलणं सुरू केलं. तुम्ही म्हणाल की व्यवस्थेचा अपमान करता का, लोकशाहीचा अपमान करता का? तुम्ही तर संविधानाबद्दल बोलता. संविधानाबद्दल बोलत असताना, लोकशाहीबद्दल बोलत असताना यंत्रणावर विश्वास आहेच, पण प्रत्येक यंत्रणेमध्ये आता जे पायरेटेड लोक झालेले आहेत, भ्रष्ट डोक्याचे लोक झालेले आहेत, त्यांच्याबद्दल बोलायचं नाही का? कारण व्यवस्थेवर प्रेम आहे म्हणून त्या भ्रष्ट लोकांबद्दल बोलावं लागेल ना. त्यांना बाहेर काढल्याशिवाय कसं चालेल मग? खरं. त्यामुळे हा निर्णय त्या प्रामाणिकतेची, न्यायनिष्ठतेची एक आता तपासणी आहे असं माझं म्हणणं. ते जंतर मंतरवरती जे आंदोलन झालं त्याच्या आधीची स्थिती आणि नंतरची याच्यामध्ये बराच बदल झालेला आहे. आणि मुळात पुन्हा त्याच्यातला एक समान धागा हा आहे की ह्याच सरन्यायाधीशांच्या एका कमेंटनं हे सगळं आंदोलन उभं राहिलेलं होतं. तर काय दिसतं या आंदोलनाचा इफेक्ट? म्हणजे ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की कोर्ट केसेसमध्ये शेवटी समोर काय आहे हे बघितलं जातं, पण कुठंतरी एक देशामध्ये एक अशा पद्धतीचं वातावरण आता तयार होतंय की काही गोष्टी आम्ही आता खपवून नाही घेणार. 100% तसंच आहे. आणि दुसरी गोष्ट काय की याच्यामध्ये आत्ता म्हणजे आत्ता जो आपला विषय चाललेला आहे हा कोर्ट केसचा, तर हे फक्त उद्धव ठाकरेंच्या पक्षाचं भवितव्य नाही ठरवणार, हे पक्षांतर बंदी कायद्याचं भवितव्य ठरवणार आहे, आता 10th शेड्यूलचं भवितव्य ठरवणार आहे. आणि त्या दृष्टीने आता हा दबाव सगळ्यांवरच आहे. म्हणजे जर आता मी औषधाचा व्हिडिओ पाहिला की अभिजित दिपके येणार म्हणून कळल्यावर नवीन ताटं आणली शाळेत, ताटं नव्हते विद्यार्थ्यांना, नंतर विद्यार्थी पण नवीन आणली कोणून, तर मी त्याच्यावर एक पोस्टही लिहिली. पण मुद्दा काय की जर हे अलर्ट मोडला जात असतील तर मला वाटतं आता हा परिणाम सुरू झाला. म्हणजे मी 55 वर्षाचा, तर आम्ही दोघे साधारण एखाद्या वर्षाने असीम लहान आहे. या जसं मला समजतंय तसं मी अतिशयोक्ती बोलतो असं तुम्हाला वाटेल कदाचित, कारण मी आणीबाणीचा काळ पाहिला, आम्ही लहान होतो त्यावेळेला. पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये, निदान आमच्या कळत्या काळामध्ये, जनतेने देश आपल्या हातात घेतला हे चित्र पहिल्यांदा झालं आहे. हे तुम्हाला खूपच जास्त आशावादी वाटत असेल, पण यू बिलीव्ह इन मी की ज्या प्रकारे यंत्रणा पळत आहेत, ज्या प्रकारे भागदौड होतीये, नवी ताटा आणा, हे करा, ते करा, एका एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल पोस्टसाठी, एका सामान्य माणसासाठी हे होत आहे. आणि हे देशाच्या म्हणजे माझ्या तरी पाहण्यात हे पहिल्यांदा घडतंय की सामान्य माणसांनी लोकशाही हातात घेतली आता. आणि ही लोकशाही हातात घेतली हे आता फडणवीसांना नीट कळलंय
हे अमित शहाना कळलं, हे मोदींना कळलं. त्यामुळे आता न्यायालयाला न्यायालयाला कळलं आणि यंत्रणांना कळलं. म्हणजे आजपर्यंत IAS IPS ऑफिसरांचे जे आपण पाहत होतो की मुक्तपणे ते सरकारच्या बाजूने करत होते, 10 वेळा विचार करावा लागेल आता. कारण एक मोर्चा तुमच्या दारात आला तर तुमची इज्जत निघणार आहे. म्हणजे हे जे अस्त्र, अत्यंत प्रभावी अस्त्र, हे जे काही आंदोलन ह्या मुलांनी सुरू केलं, आणि त्याचबरोबर मला हेही म्हटलं पाहिजे आम्हाला की संसदेत राहुल गांधींनी जे सुरू केलं, संसदेत राहुल आणि बाहेर ही कॉक्रोच मंडळी यांनी ह्या देशाची लोकशाही ट्रॅकवर पुन्हा आणण्याकडे फार वेगाने आपली वाटचाल चालू. मी पूर्ण आली म्हणणार नाही अजून, कारण अजून बरेच हातखंडे होतील, वेगवेगळ्या गेमा टाकल्या जातील, काय काही सांगता नाही, एखादं युद्ध पण होईल, काय व्हायचं ते होईल. पण आत्ताची जी आहे ती अत्यंत होपफुल अशा प्रकारची, अत्यंत आश्वस्त करणारी, सगळे माझ्याच नाही अगदी तुम्ही बघाल की आपले काल तुषार गांधी पण तिकडे गेले होते. तर हे प्रत्येकाला ह्या पिढीबद्दल वाटते का अरे हां आता ही पिढी करेल, आमच्या पिढीला वाटतंय, आधीच्या पिढीला, आपल्या पिढीला, आधीच्या. तर ही होप तयार झालेली आहे देशात. आणि देशामध्ये एक इनव्हिजिबल कंट्रोल हा देशात आता तयार झालेला आहे. नाही, आणि त्याचे परिणाम कुठं कुठं दिसत आहेत. तर सगळीकडे मोदी मंत्रिमंडळामध्ये सांगतायत की तुम्ही अशा पद्धतीने इन्स्टा अकाउंटवरती अशा पोस्ट करा, असं तुमचं वर्तन असलं पाहिजे, असे फोटो लावा, इथपासूनच्या गोष्टी. आणि प्लस प्रत्येकाला कार्यक्रम दिला जातोय की विद्यापीठामध्ये जाऊन या पिढीशी संवाद साधा. तुम्हाला असं वाटतंय का, म्हणजे आता जेनझी हा जो वोटर आहे त्याला आता म्हणजे हे करणं महागात पडेल? जेनझी वोटरचाच हा नाही प्रश्न आता. आता हे उलटं झालंय. म्हणजे परंपरेने म्हणजे मोठ्या पिढ्या खालच्या पिढीला शिकवायचं ना, आता हे खालच्या पिढीने शिकवलंय मोठ्या पिढीला. आणि त्यामुळं ह्याचा इम्पॅक्ट जो मला आत्ता जो दिसतोय जेनझीच्या ह्या सगळ्या वातावरणाचा, आणि अर्थात पुन्हा पॉलिटिकल जे काही चाललंय, राहुल गांधीचं संसदेतलं जे काही चाललंय, मला असं दिसतंय, मी जी मोदींची जी बॉडी लँग्वेज मी पाहिली, मी मोदींचा व्हिडिओ 15 ऑगस्टचा यावर्षी स्विच ऑफ, म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, आवाज बंद करून म्यूट करून, कारण आवाजात काही ते आपल्याला माहिती असतं, ते सारखं रेकणं विकणं ते आपल्याला कंटाळा येतो त्याचं. पण मी ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आता हे फारच थरथरलंय सगळा मामला. मोदी, शहा, फडणवीस यांच्या हे पक्क लक्षात आलंय की आता हा इनव्हिजिबल फोर्स तयार झाला. बरं, त्याच्यात अडचण काय प्रशांत यांची, बाकीचे विरोधक त्यांना प्रेडिक्टेबल आहेत. काँग्रेस, शिवसेना, बरोबर, निर्भय बनव, त्यांना कसं शांत करायचं त्यांना माहिती, त्यांना ते कुठपर्यंत बोलणार आहेत हे माहिती. त्यांना हे माहिती आहे की निर्भय बनवाले काही शिव्या नाही देत स्टेजवर उभं राहून, हे त्यांना माहिती. त्यामुळे ते प्रेडिक्टेबल आहेत. ही पिढी त्यांना प्रेडिक्टेबल नाही. ही कोणालाच न्यायालयाने नाही, कोणालाच नाही. आता आज ते राजस्थानमध्ये रांकाला, आशुतोष रांकाला, पण त्याचे इम्पॅक्ट आता दिसणार आहेत पुढे. हे जेवढं दाबायला जातील तेवढी यांची ती चूक होईल. आणि हे त्यांना 20 जुलैच्या प्रकारानंतर कळलं. ॲक्च्युली अदरवाईज ते त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळत असतं. तर आता ती परिस्थिती कम्प्लिटली बदललेली आहे. शाळकरी मुलांपासून सगळे बोलत आहेत. देशाला अचानक वाचा फुटलेली आहे. आणि देश जेव्हा बोलतो तेव्हा यांना शांतच राहावं लागतं. मला तर काही यांचं भवितव्य मला वाटत नाही. बरं, देश बोलतोय, न्यायालय पण बोलायला लागतील का, आणि न्याय बोलायला लागेल का, जो ज्याची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे. शेवटचा प्रश्न, काय या केसमध्ये तुम्हाला शेवटी वाटतंय? म्हणजे मी 4 वर्ष झाले सांगतो आता की उद्धव साहेबांच्याच बाजूने निकाल लागायला पाहिजे. ही संविधानाची अपेक्षा आहे. कायदा त्यांच्या बाजूने उभा आहे, कागदपत्रांचे पुरावे त्यांच्या बाजूने उभे आहेत. त्या कायद्याचे किती अन्वयार्थ तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने काढले तरी ते सुद्धा उद्धव साहेबांच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे मला असं वाटते की पक्षांतराच्या संदर्भात हा निर्णय झाला समजा तर पक्ष गमावण्याची सतत भीती, जी एक मानसिक दडपण, ताणतणाव राजकीय सगळ्या नेतृत्वावर आज तयार करताय, ती दूर होईल. आणि त्यामुळे न्यायालयाने आता निर्णय उद्धव साहेबांच्याच बाजूने दिला पाहिजे. मग आता काही जण काय म्हणतात की उद्धव साहेबांच्या बाजूने नाही निर्णय झाला, चुकीचा झाला असं तुम्ही म्हणणार, तर तो चुकीचाच होणार आहे. कारण हा कायदा अत्यंत स्वच्छ आहे. म्हणून खरं तर माझ्या मनात असं होतं की विश्वंभरलाही मी ते सांगू इच्छित होतो. मी ते उल्हास बापट सरांना सांगितलं की आपण वेगवेगळ्या लॉ कॉलेजचे 10-10, 15-15 मुलं गोळा करू, 150-200 मुलं गोळा करू, त्यांना 1 तासामध्ये पक्षांतर बंदी कायदा समजून सांगायचा, आणि मग त्यांना ही केस डिस्कशनसाठी त्यांना द्यायची, आणि 10-10चे ग्रुप करून त्यांना सांगायचं तुम्हीच कोणीतरी न्यायाधीश व्हा, 4 जण, 5 जण किंवा 7 जण बसा, तुम्ही निर्णय द्या. तर ते सुद्धा निर्णय देतील लॉ कॉलेजचे मुलं, जे लॉ ग्रॅज्युएट झालेले नाही, ते उद्धव साहेबांच्या बाजूने निकाल देतील. एवढं स्पष्ट आहे. त्यामुळे कायदा तुम्हाला गुंडाळून ठेवायचा असेल, अविश्वासाचंच वातावरण ठेवायचं असेल, तर मग न्यायव्यवस्थेने ते ठरवावं. पण न्यायव्यवस्थेमध्ये अनेक चांगले न्यायाधीश आहेत आणि त्यांचा जीव घुटमळतो आहे, आज गुदमरतो आहे. त्यांना याच्यातून बाहेर यायचं आहे. आपण पाहिलं काही न्यायाधीशांना आता बोलताना, ते बोललेले आहेत
म्हणजे महाराष्ट्रातल्या जस्टिस जामदार सरांपासून तर अभय ओकांपासून तर आपल्या आता सुप्रीम कोर्टातले कोणते त्यांचं नाव विसरलो मी, ते सुद्धा बोलले जाहीरपणे. तर हे अनेक जण न्यायाधीश आहेत आणि त्या आपल्या लोकशाहीच्या आशा, जस्टिस भुयान, हे सगळेजण बोललेले आहेत, हे बोलत आहेत आणि अजून पण बोलणारे लोक आहेत. त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की न्यायालयाला जिवंत ठेवणं म्हणजे लोकशाहीला जिवंत ठेवणं आहे. ही बूज त्यांनी आता ठेवली पाहिजे. आणि एक नेतृत्व खराब येते आणि सगळं खालचं व्यवस्थापन खराब होते. भारताने आता बघितलं, आता बस झालं असं महाराष्ट्रातली जनताच नाही तर सगळेजण म्हणतात. तर सुप्रीम कोर्टाकडून या सुप्रीम शहाणपणाची अपेक्षा आता आहे. शेवटचे कमेंट. मला वाटत नाही म्हणजे आता असीम बोलल्यानंतर काही बोललं जावं, पण न्यायाची जी बाजू आहे ती निश्चितपणे सामान्य अगदी रिक्षावाल्याशी तुम्ही बोला, तो म्हणणार नाही उद्धव साहेबांच्यावर अन्याय झाला असं म्हणणार. तर न्यायाची बाजू ही उद्धव ठाकरेंच्या बाजूने, कारण खोटारडेपणा केलेला आहे सगळं. आणि मी तुम्हाला सांगतो, राजकीय पण बोलायचं जर झालं तर या खटल्याचा निकाल काही लागो, एकनाथ अनाथ व्हायचे दिवस खूप जवळ आहेत, एवढं मी तुम्हाला सांगेन. तर केस केवळ महाराष्ट्राच्यासाठी नव्हे, संपूर्ण देशासाठी फार निर्णायक आहे, कारण देशातल्या सगळ्या राजकीय प्रणालीचं भवितव्य या केसमधून ठरणार आहे. आणि जेव्हा देशामधली स्थिती एका आंदोलनामुळं निर्णायक वळणावरती आलेली आहे, तेव्हा या केसवरती जे परिणाम होणार आहेत ते सुद्धा भविष्याच्या दृष्टीनं फार महत्त्वाचे असणार आहेत. खूप खूप धन्यवाद तुम्हाला दोघांचेही या संपूर्ण चर्चेसाठी. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील तर आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.